हॅलो मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत सगळ्यांची आवडती वांग्याची कापं. आणि ज्यांना वांगा आवडत नाही त्यांच्यासाठी तर हे बेस्ट आहे. तर काय करायचं, आधी वांग मस्तपैकी धुवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याचे जाडसर असे काप करून घ्यायचे. जाडसर का म्हणते मी, कारण वांग हे पटकन शिजतं, बऱ्यापैकी शिजतं, बटाट्यापेक्षा लवकर शिजतं. त्याच्यामुळे मग ते एकदम पातळ असेल ना तर ते करपून सुद्धा जातं आणि मग ते एकदम टेस्टला भारी नाही लागत. म्हणजे ऍक्च्युली त्याची टेस्ट काय हे त्याला एकदम पटकन समजत नाही. तर त्याच्यासाठी तो जाडसर कापून घ्यायचा. आणि महत्वाच्या टिप्स म्हणजे वांग आहे ना ते ताजं वापरायचं आणि बिया कमी असलेलं वापरायचं. म्हणजे थोडं कोवळं असतं ना ते वापरायचं. म्हणजे कसं, ते जे आपण चिप्स बनवतो त्याचे जे कापं बनवतो ते खायला एकदम भारी लागतात. तर आता आपण त्याच्यानंतर काय करायचंय, मस्तपैकी 2दा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचंय. आणि ह्याच्यात तुम्ही ओवाही घालू शकता, जेणेकरून जर तुम्हाला पचनाचा काही त्रास होत असेल तर तोही निघून जाईल. तर त्यासाठी तुम्ही ओवाही टाकू शकता. आणि जर तुम्हाला जास्त क्रिस्पी हवं असेल तर तुम्ही रवा वापरला तरी चालेल. मी जे वापरले बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ यांनी सुद्धा खूप खुसखुशीत होतं. तर मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेले जे सगळे साहित्य आहेत, म्हणजे तांदळाचं पीठ, परत बेसन, लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, चाट मसाला आणि मीठ एवढं टाकायचं आहे. तर गरम मसाल्यामध्ये सगळे खडे मसाले मी गरम करून मिक्स वाटलेले आहेत. त्याच्यामध्ये दगडी फूल पासून ते काय म्हणतो आपण त्याला, जिरपर्यंत किंवा धणे पर्यंत सगळे खडे मसाले असतात. सो त्याच्यासाठी मी वेगळं असं जिरं पावडर किंवा धणे जिरे पावडर असं वेगळं काही वापरत नाही. ते सगळं त्याच्यामध्ये असतं. तर हे सगळं असं मी करून घेतलेलं आहे. आणि आता ते व्यवस्थित असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही जर डाएट वरती वगैरे असाल तर मग तुम्ही ह्यासाठी एअर फ्राय सुद्धा वापरू शकता. म्हणजे एकदम कमी ऑइल, तव्यापेक्षा पण एकदम कमी ऑइल मध्ये तुमचं खुसखुशीत कुरकुरीत वांग्याची कापं बनतील. आणि तुम्हाला जर लिंबू आवडत असेल तर लिंबाचा रसही नंतर शेवटी शिंपडला तरी एकदम चव छान लागते. तर अशा प्रकारे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मी ह्याच्यात बेडगी मिरचीचं तिखट वापरलंय. ते तिखटाला एकदम कमी आहे आणि कलरला जास्त आहे. त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा त्याच्यामध्ये थोडं टाकलेलं आहे, कारण थोडं कमी पडलेलं आहे. तर असं सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आणि कापांना लावण्यासाठी सुरुवात करायची आहे. तर असं व्यवस्थित दोन्ही साईडनी त्याला कोट करून घ्यायचं आहे. लहान मुलांना वांग खायला खूप असं प्रॉब्लेम होतो, म्हणजे आवडत नाही, काय काय ना असं एकदम गिळगिळीत लागतं. तर त्यांना वांग खायला घ्यायचं असेल तर ह्या पद्धतीने सुरुवात केली तर ते वांग नक्की खायला हमखास सुरुवात करतील. तर आपण आता सगळे कोट करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हलकस कोट त्याला द्यायचं आहे. आता आपण तवा तापत जो ठेवलेला आहे त्याच्यावरती थोडं तेल स्प्रेड करूया आणि चमच्याने पसरवून घेऊया. थोडं गरम झालं की त्याच्यानंतर मग आपण त्याच्यावरती कापा लावायला सुरुवात करूया. असं थोडं 1-1.5 मिनिट आपण तेल पसरवून त्याला ठेवायचं आहे. आणि जर तेल तापलं हे आपल्याला बघायचं असेल तर आपण वरनं असा हात असा फिरवून बघायचा. जर गरम वाफा यायला सुरुवात झालेल्या असतील म्हणजे आपलं तेल तापायला सुरुवात झालेली आहे, बऱ्यापैकी तेल तापलेलं आहे. असं झाल्यानंतर लगेच आपण ते काप आहेत वांग्याचे ते त्याच्यावरती सेट करायला सुरुवात करूया. तुम्ही बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा प्रकारे काप त्याला सेट करायला काही जास्त तेलाची गरज लागत नाही. जास्त म्हणजे एकदम असं डीप फ्राय व्हायला काही तेल लागत नाही. नॉर्मल तेलामध्ये सुद्धा होऊन जात. जर तुम्हाला तेल कमी वाटत असेल तर तुम्ही अजून घालू शकता. आता हे पण 5 मिनिटं झाकून ठेवायचं एकदम बारीक गॅसवरती, जाड काप असल्यामुळे. आणि 5 मिनिटानंतर आपण त्याला फ्लिप करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला दोन्ही साईडनी 5-5 मिनिटं असं शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता एकदम बारीक गॅस असल्यामुळे ते काही जास्त करपत वगैरे नाही 5 मिनिटं जरी ठेवलं तरी. आणि तुम्हाला असं वाटत असेल की थोडं करपतंय तर तुम्ही तुमच्या ऍडजस्टमेंटनुसार त्याला टाइम देऊन शिजवू शकता. जवळजवळ ह्याला मी 2दा फ्लिप करून शिजवते. मला 15 ते 20 मिनिटं हे शिजवायला लागलेलं आहे. आणि शिजवून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती टेम्पटिंग दिसतंय. तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. थँक्यू. फॉलो फॉर मोर.